नमस्कार मित्रांनो, आज 9 सप्टेंबर जी काही चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरामध्ये बनली आहे, या चक्राकार स्थितीचा केंद्रबिंदू भुबानेश्वर आणि आसपासच्या किनारपट्टीलगतच्या भागामध्ये बघायला मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो, राज्यात आज काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे. काही भागांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाचा अलर्ट आहे. काही ठिकाणी आज ढगफुटी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो. छोटी अपडेट आहे, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आज सकाळपासूनच नागपूरच्या पूर्व परिसरामध्ये, विदर्भाच्या पूर्व विदर्भाच्या पूर्व भागामध्ये म्हणजे नागपूर विभागाच्या पूर्व परिसरामध्ये, त्यामध्ये चंद्रपूर, गडचिरोली, देसाईगंज, ताडोबा, उमरेड, अंबाघर चौकी या परिसरामध्ये सकाळपासूनच आपल्याला पाऊस बघायला मिळेल. रात्री मध्यरात्री देखील या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी लागली असेल. भंडारा, गोंदिया काही काही ठिकाणी सर्वदूर असे पावसाचे वातावरण या परिसरामध्ये बघायला मिळत आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळेल सकाळपासूनच. दुपारनंतर काही भागामध्ये पाऊस वाढणार आहे, पुढे आपण बघणारच आहोत. या व्यतिरिक्त मित्रांनो, सकाळच्या वेळी आपण स्क्रीनवर बघू शकता, कोकण विभाग, मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, नाशिक विभाग, नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती विभाग, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या सर्व भागामध्ये मित्रांनो पावसाचा जोर सकाळी कमी राहील. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे. तुरळक भागामध्ये हलका पाऊस होऊ शकतो, बहुतांश ठिकाणी शक्यता नाहीच्या बरोबर. या परिसरामध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे. काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील आहे. दुपारनंतर सर्वाधिक पावसाचा जोर नागपूर विभागामध्ये राहील. काही काही ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील नागपूर विभागाच्या काही परिसरामध्ये नाकारता येणार नाही. त्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर मौढा, भंडाराचा पश्चिम परिसर, रामटेक, तसं इकडं उमरेड, त्याचबरोबर चिमूर, शिंदेवाई हा जो पट्टा आहे मित्रांनो, गोंदियापासून तर इकडं शिंदेवाईपर्यंत या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार, तर काही काही ठिकाणी अति जोरदार, तर एखाद्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही. वर्धा, कोंडाली, नागपूर आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम आहे. तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आहे. अमरावती, यवतमाळ आणि वाशिममध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता दुपारनंतर आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, अकोला आणि बुलढाणा या भागांमध्ये देखील आज काही ठिकाणी मध्यम, काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मुख्यत्वे करून घाटमाथ्याच्या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. तसेच इकडं शेंदवापासून तर अकोल्यापर्यंत हा जो पट्टा आहे, या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे, तर भाग बदलत जोरदार पाऊस देखील काही काही ठिकाणी बघायला मिळू शकतो. उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबारचा उत्तर भाग, आसपासचा परिसर, इकडे धाडगाव वगैरे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. शिरपूर, शेंदवामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे. धुळेच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी बघायला मिळेल. जळगावच्या उत्तरी परिसरामध्ये मध्यम ते जोरदार, तर आसपासच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. नवापूर, अहवा या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत आहे. ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल. तसेच मनमाड, मालेगाव, नाशिक आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर हलक्या पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळू शकतो. नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये आज जोर कमी आहे. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी पावसाचा अंदाज. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच परभणी एकदम कडेचा छत्रपती संभाजीनगर, जालनाचा उत्तरी परिसर आहे. या परिसरामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. इतरत्र जोर पावसाचा बहुतांश ठिकाणी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत कमी राहील. विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. कमी ठिकाणी पावसाची शक्यता. पुणे विभागामध्ये देखील मित्रांनो आज पावसाचा जोर आहे तो कमी आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे काही सर्व बाष्पयुक्त ढग आहे, हे सर्व या चक्राकार स्थितीकडे खेचले जाणार असल्यामुळे पुणे विभाग, तसेच नाशिक विभाग, मराठवाड्यातील काही भाग या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी असेल. कोकणामध्ये देखील पावसाचा जोर कमी असेल. घाटमाथ्याचा भाग वगळता इतरत्र एकदम कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये जोर कमी राहण्याची शक्यता. या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला, तशी दुपारची अपडेट आपण देणारच आहोत. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.